पॉझिटिव्ह तुमचे मिस्टेक झाले म्हणजे एकदम त्याला खूप दिवसापासून आजारी असल्यासारखं. शरीरातलं पोषण चांगलं असलं तर केस बरोबर चांगले येणार, कारण तो आउटर पार्ट आहे, तो चांगला येणारच. स्किन पण छान होणार. तर नारळ रोज खायचं आणि खारी शक्य झाली. या दिवसांमध्ये आवळा येतो. आवळा केसांसाठी आणि स्किनसाठी खूप छान आहे. रिच सोर्स ऑफ व्हिटॅमिन सी आहे. त्याच्या एवढं व्हिटॅमिन सी कशातच नाही. ते परत अँटीऑक्सिडंट आहे, व्हिटॅमिन्स वाढवत तुमच्या शरीरातले सगळे व्हिटॅमिन्स फुलफिल करतं. म्हणून आवळा रोज खायचा आहे. मीठ लावायचं नाही त्यात. कोणत्याही फळावर मीठ टाकून खायची गरज नाही. फळाची ओरिजिनल टेस्ट घ्यायची. फळं तुम्हाला भरपूर मिळतात. पेरू रिच सोर्स ऑफ अँटीऑक्सिडंट आहे. अँटीऑक्सिडंट हा शब्द ऐकला असेल आता युट्यूबवर, याच्यावर तुम्ही बरंच बघत असाल. रिच सोर्स आहे पेरू आणि आवळा. ह्या दोन गोष्टी आता तुम्हाला मिळतात, भरपूर खायचे. आलं लक्षात? मला भूक लागत नाही हा प्रश्न मला खूप मोठा वाटतो. तुमचं वय वाढीचं आहे, मला भूकच लागत नाही असं मला बऱ्याच मुली म्हणून गेलो. हे 60-70च्या लोकांनी म्हटलं पाहिजे. तुम्ही बघा तुम्ही कोणत्या वयाचे. तुमचे आजोबा लोक म्हणत असतील आज मला भूक नाही. त्यांचं वय, त्यांच्या वयानुसार त्यांची भूक कमी होती. तुम्ही कोणत्या वयातल्या हे लक्ष करा. तुमच्या वयात भूक वाढली पाहिजे. आला का लक्षात? 2-3 वर्षांनी काही मुलींचं लग्न होणार आहे, माहितीये तुम्हाला. ही परिस्थिती आहे. मग किती जबाबदारी येतात तुम्हीच बघा. तुमचं शरीर तयार आहे का त्याला? तुम्ही भक्कम पाहिजे. तुम्हाला भूक कशी लागत नाही? दुकानात खाल्लं तर भूक लागणार नाही. महिन्यातून एक दिवस ठरवायचा, त्या दिवशी 5 रुपयाचं एक पॅकेट खायचं.